बँकेचे पैसे काढून घरची जमीन विकून चैन करतात आणि पैसे संपले कर्जमाफीसाठी तगादा लावतात. बहुतेक तरुण राजकारणाच्या नांदी लागून सतरंज्या उचलण्याचं काम करतात. सरकारला नाव ठेवणारे राहुल गांधीचे चमचे आहेत. मित्रांनो, मी 2 दिवसापूर्वी एक पोस्ट केली की गव्हर्नमेंट एज्युकेशन सिस्टम फ्लॉप आहे. गव्हर्नमेंट एज्युकेशन सिस्टममुळे भारतामध्ये बेरोजगारी वाढली आहे. तर त्यावरती एका भाजपच्या चमच्याने कमेंट्स केली, नाव प्रदीप रोकडे. कमेंट्स काय करतात बघा, ज्यांना अजिबात काम नसते ते बेरोजगार असतात. मला हे सांगणे, मी बेरोजगार होतो, आता नाही आहे, कारण मी शिकलो, डिजिटल स्किल शिकलो. गव्हर्नमेंट एज्युकेशन सिस्टमने शाळेमध्ये शिकवायला पाहिजे. आजही डिजिटल स्किल शिकून इंटरनेटवरती काम करून मी महिन्याला 40-50 हजार रुपये महिना कमवतो. त्यामध्ये माझं पूर्ण घर चालतं आणि मी तुझ्याही घराला खाऊ घालू शकतो. तसं पण तर मी खाऊ घालूच राहिलो तुझ्या घराला. प्रदीप रोकडे, मी बेरोजगार नाही आहे. माझ्या बापाकडं 10 एकर शेती आहे आणि त्या 10 एकर शेतीमध्ये तुमच्यासारखे कानू किती कुत्रे पोट भरू राहिले. रात्री पाऊस झाला आणि हा जो गंज दिसतोय ना, धान्याचा गंज, हा धान्याचा, हा आम्हाला एवढं लागत नाही खायला. हे तुमच्यासारख्या कुत्र्यासाठी सांभाळून ठेवून लागतं. 5 वर्षापासून शेती करतो मी, बेरोजगार नाही आहे. 5 वर्षापासून शेती करून तुमच्यासारख्या कानू किती कुत्र्याचं पोट भरू राहिलो मी. आणि अशातला भाग नाही की मी शाळेत हुशार नव्हतो, शाळेतही खूप हुशार होतो. मी 10वीला असताना मी एकटाच पास झालो होतो, बाकीची मुलं तर नापास झाली होती. दुसरी गोष्ट, 12वीत असताना मंत्र्याच्या शाळेमध्ये माझा सत्कार करण्यात आला होता, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणून. तिसरी गोष्ट म्हणजे मी संभाजीनगरला माझी डिग्री कंप्लीट झालेली, BBA, बॅचलर ऑफ बिझनेस. तिथल्या टीचरांचा अजूनही फोन होतो, विजू काय करतोय तू. त्यानंतर आणखी एक डिग्री माझ्याकडे BCAची. तर शिक्षण माझं काही कमी झालेलं नाही भावात, तू बघ. तुम्हाला सांग ना, एवढं शिक्षण घेऊन सुद्धा जर बेरोजगार राहत असेल तर ते एज्युकेशन सिस्टम चालतो कशाला? त्या एज्युकेशन सिस्टमला आग लावा ना. रोकडे, शेतकऱ्यावर कमेंट करणं जरा बंद कर. शेतकऱ्यांनी जर पिकून बंद केलं ना, तुमच्यासारखे कुत्रे असे खरजुले कुत्र्यासारखे मरतील. रात्री पाऊस झाला आणि आज आणखी जास्त पाऊस झाला ना, तर हा जो गंज दिसतो ना, गंज खाली धान्याचा गंज, हा खराब होणार आहे. कारण त्याला आपण झाकूनही ठेवू शकत नाही, झाकल्यावर तो आणखीन जास्त खराब होतो. आणि राहिला विषय बेरोजगारीचा, 10 एकर शेती माझ्या बापाकडं, तो याकडे पाय, तू पाय टाकवायला जागा आहे का तर. आणि नोकऱ्याचं सांगू राहिला. नोकऱ्याचं सांगत असताना अमेरिका खंडासंघ, युरोप खंडासंघ भारताची तुलना करून राहिला. अरे, शिक्षणाचा आहे का भाग तुला थोडाफार? ते देश, त्या देशासंघ भारताची तुलना करून राहिला तू. ते देश AI टेक्नॉलॉजीमध्ये कुठे आहे पाय ना जरा. आहे का भारताकडे एखादं AI टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर आहे का, एखादं चुनाळू आहे का AIचं? ज्या देशासंग तुम्ही तुलना कराल ना, त्या देशाकडे स्वतःचे कानू किती AI सॉफ्टवेअर आहे, कानू किती AI सिस्टम आहे त्यांच्याकडे. त्यांच्या देशातील कंपन्या ऑटोमेशन आहे, रोबोटिक कंपन्या आहे. काम करायची गरज नाही त्यांना, ते टेक्नॉलॉजीवर काम करतात. असे डिग्र्यावर, कागदपत्रावर काम नाही करत ते. माझ्या स्वतःच्या डिग्र्या जर आग लावली ना, तर 1 घंटा शेकेन मी त्याच्यावर, थंडी वाजली. अमेरिकेचा AI सिस्टम माहिती का? त्यांच्याकडे OpenAI, ChatGPT सारखा तो लेख लिहू शकतो, स्क्रिप्ट लिहू शकतो, मुलांना शिकवू शकतो, प्रश्नांचे उत्तरे देऊ शकतो. भारताकडे घंटा आहे का? आहे छोटूबाई मिठूबाई सॉफ्टवेअर, छोटे मोठे, त्यांना कोणी बघत बिन वापरत पण नाही. अमेरिकेकडं गुगल डीपमीट आहे, औषधीचा शोध लावण्यासाठी, औषधींना बनवण्यासाठी त्याचा ते उपयोग करतात, त्याचा उपयोग घेतात. असे AI सॉफ्टवेअर आहे त्यांच्याकडे. सायन्समध्ये रिसर्च करण्यात ती मदत करतात, त्यांना ॲडव्हान्स प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी मदत करतात. काय भारताकडं? अमेरिकेकडं मायक्रोसॉफ्ट AI आहे, ते एक्सेल आणि वर्डमध्ये ऑटो काम करतं. पायलटसारखे AI सिस्टम बसवला त्यांनी आता. अमेरिकेमधील IT कामं आणि ऑफिसचे कामं भारतापेक्षा 100 गुणा स्पीडने जास्त होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे युरोपमधील एज्युकेशन सिस्टम बघा. युरोप सरकारनं सगळ्याच लोकांना नोकरीसाठी ठेवण्यासाठी शिक्षण नाही शिकवलं, सगळ्याच लोकांना नोकर बनवण्यासाठी शिक्षण नाही शिकवलं. त्यांनी लोकांना स्वतःच्या पायावरती उभं केलं, त्यांनी लोकांना डिजिटल स्किल दिल्या. आज बघा ना, युरोपमध्ये कोडिंग शिकून, कॉन्टेंट बनवून शिकून, AI वरती, इंटरनेटवरती कानू किती लाखो लोक स्वतःच्या पायावरती काम करून उभे. असे नोकऱ्यासाठी शिक्षण नाही दिलं त्यांनी लोकांना, स्वतःच्या पायावरती उभं केलं. माझं तेच म्हणणे, भारतातील ज्या जिल्हा परिषद शाळा आहे, गव्हर्नमेंट शाळा आहे त्या AI सिस्टम बनवा, त्या शाळांमध्ये डिजिटल स्किल चालू करा. मी हे सांगत होतो, हे डिग्रीचं जे शिक्षण आहे ना, या शिक्षणामुळे भारताची पूर्ण वाट लागलेली आहे. डिजिटल स्किल शिकवा मुलांना शाळेमध्ये, जेणेकरून ते पण कोडिंगसारखे मोठे मोठे फ्रीलान्सिंगसारखे प्रोजेक्ट घेतील आणि काम करतील इंटरनेटवरती. फक्त नोकर बनवण्यासाठी शाळा शिकू नका. तुम्हाला जिथे जिथं काम पडतं, ऑफिसरचं काम पडलं की तुम्ही ऑफिसरचं शिक्षण देणार, डॉक्टरचं काम पडलं की डॉक्टरचं शिक्षण देणार, तुम्हाला कुठला एखादा इकॉनॉमिक्स लागला तर ते शिक्षण देणार. पण स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी काही शिकू नका. कारण आजही गावाकडील शाळा बघा, जिल्हा परिषद शाळा बघा, एकाही गावामध्ये लॅपटॉप नाही आहे, एकाही गावामध्ये कॉम्प्युटर नाही आहे, कुठल्याच शाळेमध्ये डिजिटल स्किल शिकवली जात नाही. फक्त नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण कवर देणार आहे तुम्ही, फक्त नोकर बनवून ठेवण्यासाठी कवर शिकवणार आहे तुम्ही. स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी शिकवा ना. फक्त तुम्हाला नोकर पाहिजे आणि नोकर बनवण्यासाठीच तुम्ही शिक्षण शिकवता.
फक्त तुम्ही नोकर डेव्हलप करू राहिले, फक्त हे सरकार जे आहे ना फक्त नोकरांना भरती करू राहिलं. मुलांना स्किल शिकवा, शाळेमध्ये डिजिटल स्किल शिकवा, त्यांना कोडिंग शिकवा. कारण डिजिटल स्किल शिकून बरेच कामं करू शकते ना मुलं. फ्रीलान्सिंग करू शकते, फ्रीलान्सिंगसारखे प्रोजेक्ट घेऊ शकते, ते कंपन्यांना प्रेझेंटेशन तयार करू शकते, ॲफिलिएट मार्केटिंग करू शकते, स्वतःचा कॉन्टेंट बनवू शकते, स्वतःचा फीडबॅक तयार करू शकते, स्वतःचा ब्रँड बिल्डिंग करू शकते. तर स्वतःसाठी जे शिक्षण लागतं ते तुम्ही का शिकवत नाही शाळेमध्ये? मुलांना का देत नाही ते शिक्षण? फक्त डिग्र्या पाहिजे तुम्हाला. डिग्र्या काय जाळाच्या का त्या डिग्र्या? आणि बेरोजगारीचा विषय, जेवढे बेरोजगार हिंडवायला ना त्या सगळ्याकडे डिग्री आहे. डिग्रीऐवजी जर स्किल असती ना आज ते स्वतःच्या पायावरती उभी असते, माहिती का? दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यावर बोलणं बंद करा. मादर स्वतः हो, शेतकऱ्याचंच खाता तुम्ही. शेतकऱ्याच्या मुलाला पडक्या जिल्हा परिषद शाळेमध्ये घालता, पडक्या पडलेल्या शाळा. कानू किती शाळा पडल्या महाराष्ट्रातल्या. तुमच्यासारख्या भाडकाऊमुळे महाराष्ट्रातला शेतकरी संपत चालला आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची जे मुलं आहे ना त्यांना व्यवस्थित शिक्षण मिळत नाही आहे. आजही ती मुलं पडक्या शाळेत बसतात, त्यांच्या शाळेमध्ये व्यवस्थित पाणी राहत नाही प्यायला. मला माहिती आहे भाऊ, एज्युकेशन सिस्टममध्ये कुठं कुठं कमी आहे. 6 महिने घातले मी, बिगर भाकरीचे 6 महिने काढले. माझ्या घरी राहतो मी, माझं घर सोडून गेलो तुम्ही 6 महिने छत्रपती संभाजीनगरला आणि तिथून शेती केली जेणेकरून तुमच्यासारखे कुत्रे जिवंत जगावे म्हणून. संभाजीनगरला गेलो तुम्ही डिजिटल स्किल शिकण्यासाठी, मला शाळेत नाही मिळाली ती. संभाजीनगरला जाऊन शिकलो, बिगर भाकरीचं राहिलो ना आज स्वतःच्या पायावरती उभा. 30-40 हजार रुपये महिना आहे मला. तुमच्यासारख्या कुत्र्या सरकारचे तळवे चाटत नाही आणि बेरोजगार नाही आम्ही. तुमच्यासारख्या कुत्र्याला भाकरी घालायचं काम करतो आम्ही. तुमच्याकडून चांगलं होत नसेल ना तर वाईट नका करू, कारण शिक्षण सिस्टम बदलण्याची गरज आहे. देश AI टेक्नॉलॉजीमध्ये पुढे चालले, भारत मागं राहतोय हे तुम्हाला कळन का? जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल शिक्षण पाहिजे. तर बघा मित्रांनो, ह्या अशा कुत्र्यांमुळे महाराष्ट्राची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे. महाराष्ट्रातला शेतकरी अशा लोकांमुळे मरतोय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांना व्यवस्थित शिक्षण मिळत नाही, त्याला ह्या असे लोक जबाबदार असतात. आणि काही जास्त बोललो असेल ना तर माफ करावं, कारण शिक्षण बदलण्याची गरज आहे. डिग्रीचं शिक्षण शिकवू नका, डिजिटल स्किल शिकवणारं शिक्षण शिकवा, कारण मुले स्वतःच्या पायावरती उभं राहतील.